हळदीच्या उत्पन्नामध्ये घट येण्यामध्ये जे काही चुका होतात त्याची सिरीज आज आपण सुरू करणार आहे की जी चूक होते ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या हळदीचे तुम्ही झाडं पाहू शकता। जवळपास हळदीला एवढे दिवस झाले, जवळपास 1.5 फुटापर्यंत हळदी लोकांच्या आलेल्या आहेत आणि ही हळद तुम्ही पाहू शकता फक्त 2 इंच झाड आहे। असं एकाच ठिकाणी नाही शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पूर्ण शेत पाहू शकता। पूर्ण शेतामध्ये हे 2-2, 3-3 इंचाची झाडं आहेत आणि जी खोलवर पेरली फक्त तीच थोडी झाडं बनलेली आहेत। तर मी ज्या ठिकाणी तुम्ही उभं पाहू शकता तर हे जमिनीच्या वर मजुराच्या साहाय्याने हाताने हळद लावली होती, परंतु जेव्हा रिबेड मारले त्यावेळेस ह्या बेड कटला, त्यामुळे या हळकुंडाला माती जी आहे ती 1-1, 2-2 इंचच आहे आणि याला हवा लागून राहिली। वरची जी माती असते ती वारंवार सुकते, त्याच्यामुळं काय होते हळकुंड उघडे पडतात, मुळीला चालना राहत नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा बेड कटला, या साईडला कुठेही माती नाही, जवळपास 1-1 इंचापर्यंत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। तर अशामुळं होतं काय, आतापासून जर ही हळद उघडी आहे तर याचा माल काय या ठिकाणी हवेत लागणार आहे का, याला मातीची गरज नाही का?